शिवसेना कुणाची या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत्या विधानसभा निवडणुकीत कळेल। आपल्याला हे स्पष्ट होईल की जो कट्टर शिवसैनिक आहे तो ठाकरेंच्या बाजूने उभे आहे की त्याने शिंदेंनाच आपला नेता म्हणून आता ऍक्सेप्ट केलेला आहे। हा निकाल आपल्याला विधानसभेत कळेल असं मी म्हणालो। याचं मेन कारण म्हणजे शिवसेना एक राजकीय पक्ष आहे जो महाराष्ट्राच्या पातळीवर निवडणुका लढतो, त्यामुळे जास्तीत जास्त आमदार जो निवडणुकीत निवडून आणेल तोच पक्ष हा खरा शिवसेना असेल हे मानून घेण्यात काही गैर राहणार नाही। आत्ताच लोकसभा निवडणुका झाल्या, त्याच्या निकालांमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की ठाकरे हे शिंदेपेक्षा वरचढ ठरले, त्यांना जास्त सीट मिळाल्या। पण मी असं मानतो की ती एक सेमीफायनल होती आणि खरी फायनल ही विधानसभाच असेल। आपण आज थोडा या विषयावर चर्चा करू आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की या विषयाला कोणते कोणते कंगोरे आहेत। नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। आता झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ठाकरेंनी हे दाखवून दिलं की पक्ष फुटीनंतर देखील त्यांचं अस्तित्व टिकून आहे, ते अजूनही मैदानात भक्कम उभे आहेत आणि ते शिंदेंना चांगली टक्कर देऊ शकतात। पण हे असंच चित्र विधानसभेपर्यंत राहील का याच्याबद्दल मात्र थोडी साशंकता आहे। आपल्याला समजून घेतलं पाहिजे की दोन्ही अलायन्समध्ये म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये जे ठाकरेंचे आणि शिंदेचे मित्र पक्ष आहेत त्यांनी या निवडणुकीत चांगली कामगिरी केली। महाविकास आघाडीबद्दल बोलायचं म्हणलं तर काँग्रेस आणि एनसीपीनं खूप चांगल्या प्रकारे सीट जिंकल्या, त्यांचा स्ट्राईक रेट देखील चांगला आहे, त्यामुळे ते आता येत्या विधानसभेत चांगलं बार्गेन करतील आणि ठाकरेंपेक्षा जास्त सीट्स मिळवण्याचा प्रयत्न करतील। त्याच्या उलट जर आपण महायुतीबद्दल बोललो तर भाजपने जेवढा सीट मिळवला त्यामध्ये ते समाधानी नाही आहेत आणि त्यांना हे आता प्रूव्ह करायचं आहे की तेच महाराष्ट्रात वरचढ आहेत आणि त्यासाठी त्यांना विधानसभेत चांगल्या सीट जिंकाव्या लागतील, आपलं सरकार परत आणावं लागेल आणि यासाठी एक बेसिक फॉर्म्युला असा आहे की त्यांना मॅक्सिमम सीट स्वतः लढवावे लागतील। जेवढ्या जास्त सीट ते लढवतील तेवढ्या जास्त सीट निवडून आणण्याचा शक्यता असते, त्यामुळे ते शिंदेना किती सीट देतात आणि झालेल्या पराभवामुळे शिंदेवर किती विश्वास ठेवतात हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल। जर शिंदेना मुळातच कमी सीट लढवायला मिळाला तर त्यात निभाव कसा लागेल आणि ते कसं प्रूव्ह करतील की शिवसेना ही त्यांचीच आहे हे देखील बघणं खूपच इंटरेस्टिंग असेल। तिसरा अँगल याच्यात असा आहे की असं म्हटलं जातंय की येत्या 2-3 महिन्यात सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल आणि सुप्रीम कोर्ट ठरवेल की शिवसेना कुणाची। आता हा जो निर्णय आहे हा लीगल पातळीवर असेल, पण त्याचा परिणाम हा निवडणुकीत होईल। जे शिवसेने काटावर आहेत, जे वोटर्स काटावर आहेत, जे अजून ठरवू शकलेले नाहीयेत की शिवसेना नेमकी कुणाची आहे, ते या निकालाचा आधार घेतील आणि आपली चॉईस करतील। त्यांना जर असं दिसलं की सुप्रीम कोर्ट म्हणते की ठाकरेच बरोबर आहेत तर ते कदाचित ठाकरेंच्या बाजूने वळतील आणि त्यांना जर वाटलं की शिंदेकडून हा निर्णय लागलाय तर ते म्हणतील की बरोबर आहे, शिंदेनी जे केलं ते आपण शिंदेची पाठराखण करू। आणि याच्यामध्ये जो पक्ष ज्याच्या विरोधात निकाल लागेल त्याला याचा खूप मोठा फटका बसेल, ह्याच्यात अजिबात दुमत नाहीये। त्या पक्षाने सेट केलेला जो काही नॅरेटिव्ह आहे, ठाकरेंच्या बाबतीत बोललं तर खोके सरकार, अनकॉन्स्टिट्युशनल सरकार, हे सगळं खोडून निघेल आणि असं म्हणायला जागा राहील की नैतिक पातळीवर शिंदेची विजय झाला। याच्या उलट जर शिंदेच्या विरोधात निकाल लागला तर ठाकरेंना मात्र याचा खूप फायदा होईल आणि त्यांना हे पटवता येईल लोकांना की आम्ही जे सांगत होतो तेच बरोबर आहे आणि आमचा पक्ष चोरण्यात आला। त्यामुळे आपण हे बघू की येत्या निवडणुकात नेमका कुणाला कौल मिळतो, त्याच्या आधी सुप्रीम कोर्टचा निकाल लागतो की नाही लागतो आणि लागला तर त्याचा किती टक्के या निकालावर इम्पॅक्ट होईल हे आपण बघू आणि ह्याच्यावर परत एकदा विश्लेषण करू। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।